नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. संजीवन मंत्र या आमच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे आधुनिक काळातील शस्त्रक्रिया आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सचिन देवरे. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर सचिन देवरे हे मूळचे बागलाणचे, पण मालेगाव इथंच ते जन्मले आणि वाढले. मुंबईतील ब्रिज कँटी हॉस्पिटलमध्ये भारतातील अग्रगण्य शल्य विशारदांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं. तसंच त्यांनी मुंबई हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, जे हॉस्पिटल, भगवती हॉस्पिटल, सर HN हॉस्पिटल या ठिकाणी सेवा देत विविध तज्ज्ञांकडून सर्जरीचं कौशल्य आत्मसात करून घेतलं. त्यानंतर त्यांनी हॉलीक्रॉस हॉस्पिटल, मेघालय, सेंट लुक्स जर्मन हॉस्पिटल इथं 2 वर्ष कार्यभार सांभाळलेला आहे. सुमारे 5 वर्षांपासून ते नाशिकमध्ये कार्यरत आहेत. सरू हॉस्पिटल मुंबई नाका, निम्स हॉस्पिटल आणि सिम्स हॉस्पिटल सटाणा यांचे ते संचालक आहेत. सर्जरीमध्ये प्रतिष्ठित आणि मानाच्या अनेक पदव्या आणि फेलोशिप त्यांनी संपादन केलेली आहे. लेप्रोस्कोपिक सर्जरी, लेझर सर्जरी आणि इंडोस्कोपीमध्ये डॉक्टर सचिन देवरे यांचं विशेष प्रावीण्य, त्यासाठी लागणारं जागतिक दर्जाचं सर्वोत्तम तंत्रज्ञान त्यांनी नाशिकमध्ये उपलब्ध करून दिलं आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये शंका असणार आहेत, प्रश्न असणार आहेत, तेव्हा तुम्ही थेट आत्ता सचिन सरांना विचारू शकता. ते आत्ता माझ्यासोबत आहेत. स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02266843333. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खूप प्रगत तंत्रज्ञानाशी आत्ता आपण जोडले गेलेलो. कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप मोठ्या प्रगत तंत्रज्ञानाकडे आहे आणि मेडिकल क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे तंत्रज्ञान फार झपाट्यानं पुढे येतं आहे. कोणते नवीन संशोधनं आहेत आणि कोणते प्रकार आहेत की जे आत्ता फार पुढे आलेले आहेत आणि त्याच्यावरती आत्ता काम सुरू आहे? आता आधुनिक काळातील शस्त्रक्रिया हे जर आपण म्हटलं मॉडर्न सर्जरी, तर मॉडर्न सर्जरीचा अर्थ असा आहे की कमीत कमी चिरफाड करून रुग्णाला झटपट बरं करावं आणि कमीत कमी वेळात रुग्ण आपल्या कामावर परत रुजू व्हावा. बरोबर. ह्या प्रयत्नातून झालेलं संशोधन आणि आजच्या काळात सुरू झालेल्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्याला आपण आधुनिक काळातल्या शस्त्रक्रिया म्हणतो. याच्यात प्रामुख्याने दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी, लेझर सर्जरी आणि रोबोटिक सर्जरी हे काही प्रमुख प्रकार आहेत. आता आज आपण जे बोलणार आहोत ते जनरल सर्जरी बाबतीतच बोलणार आहोत, परंतु प्रत्येक क्षेत्रात म्हणजे युरोलॉजी असेल, न्यूरो सर्जरी असेल, हार्ट सर्जरी असेल, प्रत्येक क्षेत्रात आधुनिक काळात आमूलाग्र बदल झालेले आहेत आणि त्यानुसार वेगवेगळे संशोधनाने सर्जरीज होत आहेत. तर आधुनिक काळातील शस्त्रक्रिया या फक्त शस्त्रक्रियेचा भाग नसून ॲनेस्थेशिया म्हणजे जो भुलीचा जो प्रकार आहे तो सुद्धा आधुनिक काळात फारच सेफ झालेला आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे संशोधन ॲनेस्थेशिया डिपार्टमेंटमध्ये झालेले आहे त्यामुळे रुग्ण झटपट भुलीतून बाहेर येतो. रिजनल ॲनेस्थेशिया ज्या भागात शस्त्रक्रिया करायची आहे त्याच भागात फक्त भूल दिली जाते आणि त्यासोबत आलेलं तंत्रज्ञान म्हणजे जेणेकरून आता आपल्या विषयाचं बोलायचं झालं तर लॅप्रोस्कोपी म्हणजे अगदी 10 मिलीमीटर, 5 मिलीमीटर, 3 मिलीमीटर एवढ्या छोट्या छोट्या छिद्रातून काही शस्त्रक्रिया केल्या जातात. लेझर सर्जरी ज्यामध्ये कुठलीही चिरफाड न करता सरळ लेझरने काही आजारांचा समूळ नायनाट करता येतो. आणि रोबोटिक सर्जरी जे आत्ता ज्याची सुरुवात झाली आहे, ज्या बाबतीत लोकांच्या मनात भीती अजून आहे की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोटच स्वतः सर्जरी करेल का, तो काही चुकीचं तर नाही करणार. तर अशी भीती जी आहे ती रोबोटिक सर्जरीची सध्या आहे. हीच भीती साधारण 15-20 वर्षापूर्वी लॅप्रोस्कोपी सर्जरीबद्दल लोकांच्या मनात होती. परंतु आजचा काळ असा झाला आहे की व्हॉट्सअप आणि फेसबुक जे कुठल्या मीडिया असेल तिथून सर्व जग जवळ आलेलं आहे. त्यामुळे लोकांना सर्व गोष्टी त्यांच्या हातात कळायला लागल्या. त्यामुळे अगदी ग्रामीण भागातला जरी पेशंट असेल त्याला शस्त्रक्रिया कुठली असेल पूर्ण जाण नसली तरी ते सरळ सांगतात की डॉक्टर आम्हाला लेझरने शस्त्रक्रिया करायची आहे किंवा कुठल्या शक्य नसेल ज्या गोष्टी लेझर लॅप्रोस्कोपीने होत नसतील ते सुद्धा डिमांड येते की आम्हाला लॅप्रोस्कोपीने करायचं आहे. तर बेसिकली आधी ज्या गोष्टी आम्हाला 15-20 वर्षापूर्वी सर्जन्सला कन्व्हिन्स लोकांना सांगावं लागायचं की हे दुर्बिणीने शक्य, लॅप्रोस्कोपीने आपण करू शकतो, तेव्हा लोक त्या गोष्टीला टाळायचे किंवा त्यांना भीती वाटायची. आज तेच ह्या गोष्टींसाठी स्वतःहून विचारणा होते. कारण सरळ ग्रामीण भागातला जरी आपला शेतकरी कोणी बांधव असेल तर त्यांचं म्हणणं एवढंच असतं की
याला डॉक्टर शेतीचं काम आहे, जास्त चिरफाड करू नका, दुर्बिणीनेच करा, बिना टाक्याचंच करा किंवा लेझरनेच ऑपरेशन करा. आपल्या गृहिणी असतील त्यांना घरातले कामं करायचे असतात. जीवनही सगळं धावपळीचं झालेलं आहे. तर त्यामुळे लोकांची एक डिमांड असते की झटपट कसं बरं होईल, कमीत कमी चिरफाड कशी होईल, शरीराचे हाल जास्त व्हायला नको. यामुळे जे संशोधन झालं त्याचा फायदा पेशंटलाही होतोय. काही गैरसमज आहेत, काही लोकांना अजून कळत नाही की कुठली शस्त्रक्रिया कुठल्या पद्धतीने व्हावी. पण एक स्ट्रॉंग त्यांची इच्छा मात्र नक्कीच असते की काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीने त्यांची शस्त्रक्रिया झाली पाहिजे. ही डिमांड नक्कीच आहे. थोड्याफार प्रमाणात रोबोटिक सर्जरी बाबतीत अजूनही भीती लोकांच्या मनात आहे, पण अजून काही येणाऱ्या काळात ही भीतीसुद्धा लोकांची जाईल आणि आधुनिक काळातल्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या अजूनही संशोधन हे प्रत्येक क्षेत्रात चालूच असतं. तर थोडं थोडं जसं आपण पुढे जाऊ यातही अजून काही नवीन बदल होतील. लॅप्रोस्कोपीमध्ये ही सिंगल पोर्ट सर्जरी आली, म्हणजे एकाच होल छिद्रातून सर्जरी करायला लागले. नो इन्सिजन सर्जरी म्हणजे शरीरावर कुठलाही छेद न घेता सरळ आतल्या आत सर्जरी करायची. ह्या काही प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये सर्जरी आहेत, नो इन्सिजन सर्जरी ज्याला आपण म्हणतो. परंतु येणाऱ्या काळात त्याही पुढे येऊ शकतात आणि त्याचा नक्कीच पेशंटला फायदा होईल. सर, लेप्रोस्कोपी आणि लेझर ह्या ज्या दोन गोष्टी आता तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये नेमका फरक काय सांगता येईल? लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बिणीने होणाऱ्या शस्त्रक्रिया, ज्यामध्ये लॅप्रो म्हणजे पोट आणि स्कोपी म्हणजे दुर्बीण. तिथलं लॅप्रोस्कोपीच्या सिमिलर वर्ड्स थोरॅकोस्कोपी म्हणजे छातीच्या सर्जरी किंवा सिस्टोस्कोपी म्हणजे मूत्राशयाच्या सर्जरी, हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाशय. तर आपण लॅप्रोस्कोपी ज्याला जेव्हा म्हणतो, जेव्हा पोटा आणि त्याच्या आतले जे अवयव आहेत त्याच्या जेवढ्या काही शस्त्रक्रिया असतात त्याला आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो. त्यात एक दुर्बीण 10 ते 5 मिलीमीटरची आणि तेवढा छेद पोटावर केला जातो. त्या दुर्बिणीच्या साहाय्याने पोटाच्या आतली शस्त्रक्रिया केली जाते. साधारण पोटात आपले जेवढे अवयव आहेत म्हणजे पित्ताशय असेल, अपेंडिक्स, त्यानंतर गर्भाशय, गर्भाशयाला लागून जे काही अंडाशय असतात त्याच्या काही शस्त्रक्रिया, आतड्यांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, पोटाच्या जेणेकरून हर्निया असेल, हर्नियाची शस्त्रक्रिया, ह्या पोटाच्या आतमध्ये असणाऱ्या अवयवांच्या जेवढ्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या लॅप्रोस्कोपिक पद्धतीने करता येतात. बरं. आणि लेझर जेव्हा आपण म्हणतो, लेझर हे काही ठराविक गोष्टींसाठीच लिमिटेड आहे सर्जरीमध्ये, जनरल सर्जरीमध्ये, ज्यात पिलोनायडल सायनस, भगंदर म्हणजे फिश्चुला, मूळव्याध म्हणजे पाईल्स, फिशर आणि व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायाच्या ज्या फुगलेल्या नसा असतात हे आजार आपल्याला लेझरद्वारे चांगले करता येतात. या व्यतिरिक्त जर कोणाला हातावर गाठ असेल किंवा समोर दिसणारे गाठ, थायरॉइडची गाठ असेल, स्तनातल्या गाठी असतील, हे सर्व शरीराच्या पृष्ठभागावर असणारे काही आजार आहेत. यालाही शस्त्रक्रिया लागते, परंतु ह्या गोष्टी लेझर किंवा लॅप्रोस्कोपीने शक्य होत नाही. करायचं असेल तर खूप ओढाताण करून, जे काही गोल्ड स्टँडर्ड नाही आहे, करू शकतात, परंतु गरज नाही आहे. बेसिकली जे पोटाच्या आत आहे ते लॅप्रोस्कोपी, उरलेले जे 4-5 गोष्टी मी सांगितल्या त्या लेझर सर्जरीने आपल्याला करता येऊ शकतात. आणि रोबोटिक सर्जरी जे तुम्ही आता विचारलं नाही, पण रोबोटिक सर्जरी जेवढं काही लॅप्रोस्कोपीने शक्य आहे ते सर्व रोबोटिक सर्जरीद्वारे आपण करू शकतो. बरं. सर, याच्यामध्ये मी आता जर पर्टिक्युलरली आपल्याला बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांना जर आपल्याला आजारांमध्ये डिफाईन करून सांगायचं झालं की हे आजार या शस्त्रक्रियांनी होऊ शकतात, बरे केले जाऊ शकतात किंवा त्याच्यावर अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया होतात आणि हे आजार होऊ शकत नाही, तर असे काही आजार आपल्याला पर्टिक्युलरली सांगता येतील का? ते आत्ता मी तेच सांगितलं. हर्निया लॅप्रोस्कोपीने होऊ शकतो. पित्ताशय म्हणजे गॉलब्लॅडर स्टोन्स लॅप्रोस्कोपीने होऊ शकतात. कुठल्याही अपेंडिक्स असेल ते लॅप्रोस्कोपीने होऊ शकतं. आतड्याचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, आतड्याला होल म्हणजे छेद झाला असेल किंवा फसला असेल तर ते बऱ्यापैकी लॅप्रोस्कोपीने होऊ शकतं. पोटाच्या आतले जेवढे काही शस्त्रक्रिया असतील त्या सर्व लॅप्रोस्कोपीने शक्य आहेत. लेझरने ज्या मूळव्याध असेल, व्हेरिकोज व्हेन्स असेल किंवा फिशर असेल, पिलोनायडल सायनस असेल, ह्या सर्व गोष्टी लेझरने शक्य आहेत.
उरलेल्या ज्या गोष्टी असतात त्या ह्या दोघं गोष्टीने होऊ शकत नाही. याच्या पलीकडे ह्या जेवढ्या मी शस्त्रक्रिया सांगितल्या ह्या त्यांच्या आजाराच्या टप्प्यानुसार त्या त्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादा आजार पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात असेल तर तो आपण लॅप्रोस्कोपीने करू शकतो. पण फार गुंता चिपकलेला असेल तर पारंपरिक जी पद्धत आहे म्हणजे ओपन सर्जरी कट करून तिची आपल्याला मदत घ्यावी लागते. सर्जरी दरम्यान आपल्याला ते ठरवावं लागतं की हे लॅप्रोस्कोपीने शक्य नाही, तेव्हा जास्त प्रमाणात पेशंटला रिस्क देऊन मग लॅप्रोस्कोपी करणं टाळलं जातं आणि ओपन करण्याचा निर्णय घेण्यात येतो. जे सर्जन लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतात किंवा लेझर सर्जरी करतात त्यांना आधी पारंपरिक पद्धतीच्या सर्जरी मध्ये निष्णात होणं फार गरजेचं असतं. कारण कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाने जेव्हा सर्जरी आपण करत असतो तेव्हा जर टेक्निकल काही इश्यू आला, जर ती शस्त्रक्रिया शक्य नसेल लॅप्रोस्कोपीने करणं किंवा लेझरने करणं, तर त्यावेळी आपल्याला ती सर्जरी त्या पद्धतीने थांबवून आपल्या पारंपरिक पद्धतीने पूर्ण करणं गरजेचं असतं. नक्कीच सर, एक कॉल आपण घेऊया. राजेंद्र आहेत नाशिकवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सर, काय समस्या आहे तुमची? बोला. म्हणजे माझं पित्ताशयाचं ऑपरेशन झालेलं आहे. हॅलो, बोला बोला, ऐकतोय, बोला. तर पित्ताशय काढल्यानंतर आता नंतर बऱ्याच लोकांनी सांगितलं का नंतर पुढे भविष्यात जाऊन त्रास होतो बघ. कधी झालंय ऑपरेशन आपलं? 2 महिने झाले. आता काही त्रास होतोय आपल्याला? नाही, आता काही त्रास नाही. तर आता लोकांनी सांगितलं आणि डॉक्टरांनी सांगितलं यात थोडा फरक आहे. बेसिकली हे सगळे मिथ्स असतात, फॉल्स कन्सेप्ट असतात. पित्ताशयाचं ऑपरेशन कोणाचंही होत नसतं. ज्याला खरोखर पित्ताशयाचा त्रास आहे किंवा खडे त्रास देत असतील त्यांचंच ते ऑपरेशन केलं जातं. तर तुमच्या केसमध्ये मी एवढंच सांगेल की डेफिनेटली काहीतरी आधी तुम्हाला त्रास झाला असेल, सोनोग्राफीत काहीतरी फाइंडिंग सापडले असतील म्हणून डॉक्टरांनी पित्ताशयाचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ज्याला त्रास असेल त्याचंच पित्ताशय काढलं जातं. पित्ताशयाच्या सर्जरीत पित्ताशय काढलं जातं आणि त्याचा त्रास काहीही होत नाही. पित्ताशयाचं कार्य हे फक्त पित्त साठवून ठेवणं एवढंच आहे. पित्त तयार करणं किंवा प्रोडक्शन करणं हे त्याचं कार्य नाही. त्या कार्यात बाधा येत होती म्हणून ते पित्ताशय काढण्यात आलेलं आहे. पुढे तुम्हाला भविष्यात मला नाही वाटत कुठल्याही प्रकारचा त्रास होईल म्हणून. नक्कीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया या केल्या जात असतात. आणि खरं तर तंत्रज्ञान एवढं पुढे आत्ता गेलेलं आहे की या सगळ्याचा आधार घेत जर आपल्याला अगदीच कमी वेळामध्ये आणि कोणत्याही पद्धतीची पारंपरिक चिरफाड जसं जरांनी मग अशी म्हटलं ती न करता जर आपल्याला रिलीफ मिळणार असेल तर नक्कीच आपण या तंत्रज्ञानाचा फायदा घ्यायला हवा. दीपक म्हणून फोन आहे पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दीपक, काय समस्या आहे तुमची? माझी समस्या आहे 2 यापासून. हॅलो, बोला. टीव्हीचा आवाज हॅलो, कमी सर. करा, टीव्हीचा आवाज बंद करा आणि फोन मध्ये ऐकून बोला. बरं ठीक. हॅलो सर. बोला हॅलो, बोला, येतोय आवाज. मला मूळव्याध होतं 2 महिन्यापासून. हॅलो, बोला, तुम्ही सलग प्रश्न विचारा. हॅलो, 2 महिन्यापासून मूळव्याधचा त्रास होते सर. आणि पायावरती ते गाठा पण नसा वगैरे फुगतात. ते त्यांचा प्रश्न आपल्याला समजलेला आहे. मूळव्याधचा त्रास आहे आणि पायावरती गाठी वगैरे आहेत, त्यांच्यावरती काय नक्की उपचार करता येतात? हे जे प्रगत तंत्रज्ञान आत्ता सर सांगतायत त्याच्या माध्यमातून काही करता येईल का, याच्या संदर्भातलं आपलं उत्तर सरांकडून घ्यायचं आहे. पण तुर्तास वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा संजीवन मंत्र. विश्रांतीनंतर संजीवन मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर सचिन देवरे. सर, आत्ता आपण दीपक यांचा एक प्रश्न ऐकला की त्यांना मूळव्याधीचा त्रास आहे आणि पायावर फोडी त्यांच्या उठत आहेत, काय त्यांना सांगता येईल? मूळव्याधीचा त्रास असेल तर कुठल्या टप्प्यात मूळव्याध आहे त्यानुसार लेझरने डेफिनेटली शस्त्रक्रिया करता येऊ शकते त्यांची. आणि पायावर गाठी आल्या असं ते म्हटले त्यासाठी काही तपासण्या असतात. म्हणजे डॉक्टरांनी आधी तपासणं गरजेचं आहे. जर व्हेरिकोज वेन म्हणजे नसांच्या
फुगवटा फुगलेल्या नसा असतील तर त्यासाठी व्हेनस डॉपलर ही स्टडी करून जर व्हेरिकोज व्हेनचा त्रास असेल तर ते सुद्धा आपल्याला लेझरने ट्रीट करता येईल. बाकीच्या काही गाठी असतील चरबीच्या वगैरे तर डॉक्टर त्या बाबतीत निर्णय घेतील. त्या पारंपरिक पद्धतीने काढाव्या लागतात, ते लॅप्रोस्कोपी किंवा लेझरने काढता येऊ शकत नाही. बरं सर, थोडासा वेगळा प्रश्न. ॲक्सिडेंटल केसेस ज्या असतात त्यामध्ये या प्रगत तंत्रज्ञानाचा लॅप्रोस्कोपी म्हणा किंवा लेझर म्हणा, रोबोटिक म्हणा, याचा काही वापर होतो का? कारण बऱ्याच वेळेला तो मार किंवा ॲक्सिडेंटमध्ये काही झालं असेल, तुटलं असेल काय, तर अशा केसेसमध्ये काय सांगता येईल? डेफिनेटली ॲक्सिडेंट ट्रॉमा, ॲक्सिडेंटमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग फार जास्त प्रमाणात केला जाऊ शकतो, होत आहे आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यात आम्हाला नक्कीच यश येत आहे. ॲक्सिडेंटमध्ये जर पोटाला मार लागलेला असेल किंवा छातीला मार लागला असेल आणि जर डायग्नोसिस क्लिअर नसेल तर पूर्वीच्या काळी डायग्नोस्टिक लॅप्रोटॉमी म्हणजे फक्त एक भीती वाटते आत काही फुटलं असेल किंवा रक्तस्राव होत असेल म्हणून थोडं पाणी काढून पोटातून थोडं रक्ताचा अंश आला तर पोट फाडलं जायचं, त्याला लॅप्रोटॉमी आपण असं म्हणतो. आणि बऱ्याच वेळा निगेटिव्ह लॅप्रोटॉमी व्हायची की आत काहीच मेजर काही इंजुरी नसायची आणि काही करण्याची पुढे गरज पडायची नाही. परंतु आता आज आधुनिक तंत्रज्ञानात आम्ही सरळ छोटासा छेद करून एक दुर्बीण आत टाकून पूर्णपणे आतलं तपासणी करू शकतो. कुठे काही मेजर इंजुरी असेल तर ती लॅप्रोस्कोपीद्वारेच आपण रिपेअर करू शकतो. एक मोठा इन्सिजन किंवा एक मोठी सर्जरी टाळली जाऊ शकते किंवा मोठा कट पेशंटच्या अंगावर अनावश्यक टाळला जाऊ शकतो. छातीचंही तसंच आहे. थोरॅकोस्कोपी करून आपण छातीचे काही मार लागले असेल तर लॅप्रोस्कोपीने ते डेफिनेटली चांगले करू शकतो. तर ट्रॉमा केसेसमध्ये डायग्नोस्टिक आणि थेरॉपिटिक म्हणजे निदान करण्यात आणि आजार बरा करण्यात डेफिनेटली लॅप्रोस्कोपीचा फायदा आपल्याला होतो. लेझरचा फारसा काही तसा रोल ट्रॉमामध्ये नाही आहे. बरं सर, अजून एक आपल्याला कॉल येतोय. दीपक आहेत जळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दीपक, काय समस्या आहे तुमची? हा, फिशरमध्ये जे लेझर ऑपरेशन करतात त्याच्यामध्ये नेमकं काय करतात आणि ऑपरेशन केल्यानंतर त्याचे काही भविष्यामध्ये दुष्परिणाम होतात का? खरं तर हा मीच प्रश्न विचारणार होतो. काय सांगता येईल? खूप चांगला प्रश्न आहे. लेझर नक्कीच करतो आपण फिशरमध्ये. फिशरमध्ये जे लेझर करतो तो लॅटरल स्पिंक्ट्रोटॉमी नावाची प्रोसिजर असते. फिशर या आजारात ती जागा छोटी झालेली असते आणि छोटी झाल्यामुळे तिथे जखमा झालेल्या असतात. थोडक्यात ती जागा थोडी मोठी करण्यासाठी लेझरचा वापर केला जातो. तर लेझर हे फक्त तिथलं स्पिंक्टर कट करण्यासाठी वापरलं जातं आणि हार्डली लेझरचा वापर ह्या शस्त्रक्रियेत 1 किंवा 2 मिनटासाठी करण्यात येतो. तर विशेष ॲडव्हान्टेज असा नाही आहे. फक्त एक जे ऑपरेशनचं छेद असतो तो 2 मिलीमीटरपर्यंत लेझरमध्ये असतो. लेझरने नाही केलं तर 10 मिलीमीटरचा असतो. पण डेफिनेटली वुंड हिलिंग थोडं फास्टर असतं आणि नक्कीच पारंपरिक पद्धतीपेक्षा लेझरने केलेलं फिशरची शस्त्रक्रिया, लेझरने केलेलं लॅटरल स्पिंक्ट्रोटॉमी ही प्रोसिजर श्रेष्ठ ठरते. सर, थोडासा वेगळा प्रश्न. म्हणजे आता तुम्ही फार गंभीर स्वरूपातल्या आजारांबद्दल माहिती सांगताय. अर्थात त्याच्यावरती ही शस्त्रक्रिया काम करणार किंवा हे प्रगत तंत्रज्ञान काम करणार. पण ज्या नॉर्मल समस्या आहेत, म्हणजे आता ओबेसिटीसारखी समस्या आहे, लठ्ठपणा आहे किंवा स्त्रियांच्या सौंदर्य समस्या आहेत, ह्या ज्या काही एक नॉर्मल समस्या आपण म्हणतो, याच्यावरती हे तंत्रज्ञान काम करेल का? नक्कीच करेल. तर तुमचा जो पहिला प्रश्न आहे लठ्ठपणावर हे तंत्रज्ञान काम करेल का? आपल्या बऱ्याच सेलिब्रिटी फिल्म इंडस्ट्रीमधल्या पॉलिटिकल तुम्हालाही माहिती असतील, आता त्यांची नावं नाही घेत मी सगळ्यांची, पण तुम्हाला ग्रॉस डिफरन्स दिसेल की ही व्यक्ती 150 किलोची दिसत होती मागच्या विधानसभेत, ह्या विधानसभेत अचानक 90 किलोची दिसायला लागली किंवा ड्रास्टिक वेट रिडक्शन आहे. तर हे सर्व लोक जे आहेत किंवा बाकी पेशंट तुमच्या आजूबाजूला काही लोक असतील, हे डेफिनेटली लॅप्रोस्कोपिक सर्जरीनेच यांचं वेट रिडक्शन झालेलं असतं. लॅप्रोस्कोपिक ओबेसिटी म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी ज्या आहेत त्या करून ही वेट रिडक्शन असतं, ज्यात की आपलं जे स्टमक म्हणजे जठर जे आहे त्याचा आकार छोटा केला जातो किंवा आतड्यांची रचना जी आहे नॅचरल ती थोडी बदलण्यात येते. त्याला गॅस्ट्रिक बायपास सर्जरी आपण म्हणतो, मिनी बायपास असं म्हणतो. ह्या सर्व शस्त्रक्रिया ह्या दुर्बिणीनेच होत असतात आणि दुर्बिणीने म्हणजे लॅप्रोस्कोपीचाच भाग आहे. मग अशी
त्या ॲडव्हान्स सर्जरीजमध्ये होत्या म्हणून आपण मेन्शन नाही केल्या, पण डेफिनेटली लठ्ठपणाच्या सर्व शस्त्रक्रिया ह्या दुर्बिणीनेच केल्या जातात. नक्कीच. दुसरा प्रश्न स्त्रियांच्या समस्या किंवा सौंदर्यासाठी तुम्ही जे विचारलं ते लेझर, त्याही लेझरने आपल्याला काही डाग असतील चेहऱ्यावरचे काढले जातात, काही स्कार किंवा पुष्कळ केस असतील, मुरुमं वगैरे मुरुम केस, चेहऱ्यावरचे केस स्त्रियांचे हे लेझरने काढले जातात, परंतु हे लेझर वेगळ्या प्रकारातलं आहे. अच्छा. सर्जरी शस्त्रक्रियांसाठी वापरलेलं लेझर वेगळ्या प्रकारातलं आहे. दोघांची कॉस्ट पण वेगवेगळी आहे आणि दोघांचे प्रिन्सिपल पण वेगवेगळं आहे. जे सरफेसवर असतं लेझर ते सोनोग्राफी मशीनसारखं त्या भागात फिरवलं जातं, त्यात काही दिसत नाही आपल्याला ॲक्च्युअली काही लेझर रेज. पण दुसरं जे मी मगाशी बोललो, जे सर्जरीमध्ये लेझर वापरलं जातं त्याच्यातून स्ट्रेट अवे लेझरचे किरण आलेले असतात आणि ते इंजेक्ट होत असतं. बरोबर बरोबर बरोबर. सर अजून एक आपल्याला फोन येतोय. सचिन आहेत औरंगाबादवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सचिन, काय समस्या आहे तुमची? हॅलो. बोला. हा सर, औरंगाबादून बोलतोय मी. बोला. माझं लग्न 2-2.5 वर्ष होत आले. मी नंतर बऱ्याच सोनोग्राफ्या वगैरे केल्या मी. हां हां. त्याच्यामध्ये अंडाशयाचं जे प्रमाण असतं ते सगळे सोनोग्राफ्यामध्ये ऍक्युरेट दाखवत होतं. आणि नंतर डॉक्टरांनी मग 1-1.5 वर्षानंतर HSG ट्रीटमेंट करायला सांगितली मला. ओके. मग HSG ट्रीटमेंट केल्यानंतर राईट लेफ्ट नळ्या ब्लॉकेज दाखवल्या त्याच्यामध्ये. आत्ता प्रॉब्लेम काय आहे तुमचा? नाही, राईट लेफ्ट नळ्या ब्लॉकेज दाखवल्यात त्यांनी. मग आता पुढे लिब्रोस्कोपी करायला सांगितलेली आहे त्यांनी. अच्छा. ओके. तर ते म्हणजे तेच मुलासाठीच प्रॉब्लेम तोच सांगतो ना. हे ट्रीटमेंट केल्यानंतर राईट लेफ्ट नळ्या ब्लॉकेज दाखवलेले आहेत, तर पुढे मग लिब्रोस्कोपी करावी का नाही? ओके. लेप्रोस्कोपी करावी का नाही? डेफिनेटली करायला पाहिजे. HSG म्हणजे SCG त्यांना म्हणायचं असेल, SCG टेस्ट केले. आता हे इनफर्टिलिटीमध्ये लॅप्रोस्कोपीचा रोल एवढा आहे की डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी करून, म्हणजे पोटात लॅप्रोस्कोप टाकून पोटातल्या त्यांनी जे सांगितलं नळ्या म्हणजे स्पर्मॅटिक कॉर्ड, त्याची आधी पोझिशन वगैरे बघायला पाहिजे, तिथे काही ब्लॉकेज आहे का बघायला पाहिजे. आणि जर टेस्टिक्युलर बायोप्सी झालेली असेल, म्हणजे टेस्ट सरळ अंडाशयातूनच सॅम्पल घेतला असेल, त्याच्यात जर स्पर्म दिसत असतील, शुक्राणू दिसत असतील आणि वीर्यात दिसत नसतील, तर याचा अर्थ कुठेतरी ब्लॉकेज आहे. ते शोधण्यासाठी मग डायग्नोस्टिक स्कोपी, युरेथ्रोस्कोपी, जिथे ते वीर्याची जी नळी असते, जिथे लघवीच्या नळीत जिथे ओपन होते, त्यातून बघितलं गेलं पाहिजे की त्याचं ओपनिंग बरोबर आहे की नाही. नक्कीच. सर भविष्य काळामध्ये शेवटचंच काही सेकंद आपल्याकडे आहेत, भविष्य काळात अजून नक्की या तंत्रज्ञानामध्ये काय होणार आहे? भविष्यकाळ हा असा असेल, आता रोबोटिक ऑलरेडी सुरू झालं आहे, लॅप्रोस्कोपी झालं, रोबोटिक झालं. आता रोबोटिक म्हणजे काय असतं की रोबोट थोड्या अंतरावर असतो. आपण म्हणू शकतो 50-100 फुटावर रोबोट असतो आणि आपण इकडे बसून रोबोटला जे काही मुवमेंट करत असतो रोबोट त्या पद्धतीने करत असतो. भविष्य असं असेल की मी नाशिकमध्ये बसून अमेरिकेतल्या किंवा युरोपमधल्या पेशंटची शस्त्रक्रिया करू शकतो. पेशंट युरोपमध्ये असेल, मी नाशिकमध्ये असेल आणि इथून त्याची शस्त्रक्रिया आपण करू शकतो. हेच सर्जरीचं भविष्य आहे. नक्कीच नक्कीच. फार मोठं तंत्रज्ञान आहे आणि फार मोठं संशोधन या तंत्रज्ञानामध्ये सुरू आहे आणि लवकरच त्यांना यश येवो आणि अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळो असे आपण सदिच्छा व्यक्त करूया. सर तुम्ही आज कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी खूप खूप आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.